शुभ आगमन होत आहे मित्रांनो। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे सुस्वागतम मित्रांनो। आपल्यामध्ये आताच शुभागमन झालंय सन्माननीय विलासार, एक असं व्यक्तिमत्व ज्याने भिवंडीचा क्रिकेटचा स्वप्न पाहिलं आणि भिवंडीचा क्रिकेटला जगापेक्षा 10 वर्ष पुढे नेलं। 1999 मध्ये जेव्हा माझी प्रथम चॅलेंज ग्राउंडवर माझं आगमन झालं, मी भारावून गेलो। म्हणजे एवढ्या लक्स लाईट्सच्या लाईट्समध्ये ज्या वेळेला अजूनही भारताच्या कितीतरी शहरामध्ये नाईट क्रिकेटसाठी स्टेडियम नाही आहे। 1999ला म्हणजे त्यापेक्षाही पुढे, पण 99ला जेव्हा मी आलो, लक्स लाईट्स बघितली आणि मला खरंच वाटलं की भिवंडीचा क्रिकेटचा उद्गमस्थान, उदयस्थान हेच चॅलेंज ग्राउंड आहे। आणि सन्मान्य विलास आर पाटीलजी, आपलं हार्दिक स्वागत आहे। वी वेलकम यू। नगराध्यक्ष चषक, चॅलेंज प्रेसिडेंट कप, मेयर कप, आनंद प्रेरणा चषक, प्रतिभा विलास A1 असे एकापेक्षा एक कार्यक्रम क्रिकेटच्या माध्यमातून अगदी बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या सर्व जवळपास मोठ्या सेलिब्रिटीजना ज्यांनी भिवंडीत आणलं असे सन्माननीय विलासार, द हार्ड कोर क्रिकेटर जवगल श्रीनाथ सारखी त्यांची बॉलिंग ॲक्शन असायची, असे महापौर आपल्याला लाभले। माजी महापौर सन्माननीय विलास पाटील साहेब, आपलं स्वागत आहे। सुरुवात करूया अंतिम सामन्याची। विश्वजीत ठाकूर आपल्या षटकातला पहिला चेंडू हळूवारपणे ड्राईव्ह केलाय। मुन्ना शेख खास नाशिकवरनं खेळण्यासाठी आज उपस्थित आहेत। दोन्ही आघाडीचे फलंदाज, एका बाजूला मुन्ना शेख आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला अमोल डुबे यांना संधी देण्यात आलेली आहे। जानी स्पोर्ट्स वडपे म्हणजेच नवनाथ जानी यांचा हा संघ आहे। दुसऱ्या बाजूला चेरोबा वाशेरे रायगड, म्हणजे रायगड संघ म्हटलं की अखिल भारतीय जवळपास सर्व मोठे खेळाडू या संघामध्ये तुम्ही बघत आहात। आणि आज या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे। एक धाव, ठाकूर यांचा द्रुतगतीचा चेंडू, मिस्टर JPL म्हणून ज्याची ओळख आहे, शारजामध्ये झालेल्या 10PL या क्रिकेट स्पर्धेतला भारत पाकिस्तानमधल्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच ठरला, मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला। आणि आजही म्हणजे त्याचा एवढा भन्नाट वेग मला नाही वाटत कोणाकडे आहे, असा हा विश्वजीत जग जिंकण्यासाठी जो जणू काही निघाला आहे। अतिशय चांगला चेंडू, अजय काय म्हणाल? अप्रतिम सुरुवात या ठिकाणी गोलंदाज विश्वजीत ठाकूरची पाहायला मिळते। त्याच्याकडे फक्त भन्नाट वेग नाही आहे, तर चेंडूला मूव्ह करण्याची क्षमता देखील आहे। पहा, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि थोडा एक्स्ट्रा बाउन्स नेहमीच त्याला मिळत राहिलेला आहे। चांगली सुरुवात केली आहे। पहिल्या 3 बॉल्समध्ये फक्त एक धाव धावफलकावर जानी स्पोर्ट्स वडपे संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे। यावेळेला सुद्धा फलंदाजाला अजिबात कळून दिलं नाहीये, ट्रॅजेक्टरी वेगवेगळी वापरतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचूक टप्प्यावर मारा, ड्रीम टप्पा ज्याला म्हणतो ना, अशी गोलंदाजी त्याची आपल्याला बघायला मिळते। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने खूप मोठं निर्भेळ असं यश मिळवलं आहे। असा गोलंदाज
आणि फलंदाज आहे अमोल डुबे. अमोल डुबे परत एकदा तोच प्रयत्न, चेंडू कधी आला आणि कधी निघून गेला त्याला कळलं सुद्धा नाही. आणि बघता बघता आपण पहिल्या षटकाच्या जवळपास पूर्णाहुतीच्या उंबरठ्यावर येऊन उभे आहोत. 5 चेंडू आणि 1च धाव. आणि 5-5 षटकांचा हा अंतिम सामना आहे. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे रायगड संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अमोल डुबेकडे स्ट्राईक. यावेळेला लिले मारलेला हा स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अगदी झकास फटका. सेवन स्टार्स यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. 7 स्टार ग्रुप अर्थात हे 7 स्टार्स आहेत. रुपेश पाटील, निलेश देसले, राम ठाकरे, बबलू पाटील, वैभव पाटील, महेंद्र विशे आणि महेंद्र मांगे. तर नवीन षटक घेऊन येतोय सोम सिंग. आणि असे मोठमोठे खेळाडू या संघात ज्याचं भरणं आहे असा हा चेरोबा वाशेरे रायगड संघ. म्हणजे रायगड संघामध्ये मुंबईचे खेळाडू आहेत, पनवेलचे आहेत, कामोठे, कळंबोली, रायगड, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा खेळाडू या संघासाठी खेळत असतात. ठाण्याच्या राबोडी परिसरातले 2 खेळाडू आहेत. असा हा जागतिक ख्यातीचा हा संघ. पहिला चेंडू फुलटॉस होता, मात्र बॅटची फेस ओपन करत त्या चेंडूला खेळलेत वाईडिश पॉईंटच्या दिशेने कृष्णा गवळी. हा सुद्धा तुळजापूरवरनं खेळण्यासाठी आलाय. चांगला स्ट्रोक होता मुन्ना शेखच्या बॅटमधून. मुन्नाकडे सगळेच फटके आहेत. क्लासिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला मुन्ना शेख. सोहम सिंग जो गोलंदाज आहे या षटकामध्ये, हरियाणाचा हा खेळाडू आहे. फार दूरवरचा प्रवास त्याने देखील केला या स्पर्धेसाठी. 7 स्टार ट्रॉफी 2022ची चर्चा संपूर्ण भारतभरामध्ये आहे. ऑल इंडिया कॉम्पिटिशनची ही फायनल मॅच आपल्यासमोर रंगते. थोडी संत सुरुवात आहे जानी स्पोर्ट्स वडपे संघाची. धावसंख्या बिनबाद 6. चांगला वेग यावेळेस, मात्र दिशा भरकटली गेली आहे, त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. बाउन्स थोडासा कमी होता या बॉलमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. मैदानामध्ये तिसऱ्या पंचांना जावं लागणार आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजी ॲक्शनवर कुठेतरी फलंदाजांनी आक्षेप घेतलाय आणि त्यामुळेच आता तिसऱ्या पंचांना मैदानात बोलावण्यात आलेलं आहे. फार दमदार खेळाडू दोन्ही संघांकडे आहेत. काल उस्मान पटेल सलामीला आला होता. चांगली मॅच विनिंग इनिंग्स त्याने खेळली होती जानी स्पोर्ट्ससाठी. आज तो संघात नाहीये. यावेळेस अगदी स्लॉटमध्ये बॉल, लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय वाईट स्टेप मिड विकेट, सीमारेषा पार. फायनल मॅच मधील पहिला षटका. फायदा उचलता आला नाही. ऑन साईडला चेंडू टर्न करायचा होता. स्क्वेअर लेग कडे कदाचित खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. वेगात थोडासा बीट झालाय फलंदाज. डॉट बॉल येतोय. धावसंख्या बिनबाद 13. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. आपण आहोत कुकसे गावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये, जिथे हा अंतिम सामना खेळला जातोय 7 स्टार ट्रॉफी 2022चा. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय, मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. फिल्डर थोडा दूर राहिलाय आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार.
वेग आहे गोलंदाज सोहम सिंगकडे आणि त्याचं नुकसान त्याला येते कुठेतरी सोसावं लागतंय. बॉल चांगला होता मात्र आतली कडा घेतल्यानंतर बॉल गॅपमधून 4 धावांसाठी निघून गेलाय. यावेळेस ऑन साईडला लॉफ्टेड फटका खेळायचा होता. ग्राउंडेड शॉट आहे. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. ओहो, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होता अमोल डुबे मात्र अखेर त्याने पाहिलं की दुसरी धाव मिळणार नाही. एकच धावेवर समाधान व्यक्त करण्यात आले. सिंगल आली आहे ह्या बॉलवर आणि याचबरोबर धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा विश्वजित ठाकूरनं खर्च केल्या होत्या. येथे धावचित करण्याचा प्रयत्न गोलंदाज सोहम सिंगने केला आणि ओहो, संधी गमावण्यात आली आहे. पहिल्या प्रयत्नात जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर निश्चित रूपाने येथे फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. हा बॉल डाव्या यष्टीच्या रोखानं टाकण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट होतोय. मुन्ना शेखनं चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट आणि याचबरोबर षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 18. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, आज आपल्यामध्ये सन्मान्य विलास आर उपस्थित आहेत आणि लेजंड ऑफ भिवंडी म्हणून जे ओळखले जातात आणि विलास आर साहेब म्हणजेच विविध पदं भूषवित असताना मात्र आनंद दिघे साहेब त्यांचे नेहमी आदर्श राहिले आणि त्यांच्यासारखंच परखड मत व्यक्त करणारे आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाणे आणि तेवढंच नव्हे तर जादूगर म्हणजेच किमया करणे ज्यांचा स्वभाव आहे असे सन्माननीय विलास आर साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. 7 स्टार ग्रुपच्या वतीने रुपेश पाटील, निलेश देसले, राम ठाकरे, बबलू पाटील, वैभव पाटील, महेंद्र विषय आणि महेंद्र मागे यांच्याकडून विलास आर पाटील साहेब यांचा एक भव्य सत्कार. भिवंडीच्या खेळाडूंना अगदी अहोभाग्य म्हणावं लागेल. आज विलास आर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि सर तुम्हाला खरंच आमच्याकडून लक्ष शुभेच्छा आहेत. तर चेरोबा वाशेरे रायगड हा जो संघ आहे तो विश्वास मागे सरपंच यांचा संघ आहे. वाशेरेचे जे सरपंच आहेत. दुसऱ्या बाजूला जानी सोंगळ साहेब म्हणजे नवनाथ जानी साहेब यांचा जानी स्पोर्ट्स वडपे हा संघ आहे. दूसरे ओवर की शुरुआत. पहली गेंद वाइड रही थी विश्वजीत ठाकुर की, दूसरी गेंद पर सिंगल. विकेट अभी तक गिरा नहीं है और इसका कहीं ना कहीं फ़ायदा उठाने का प्रयास ज़रूर करेंगे आने वाले ओवर्स में बल्लेबाज. ज़्यादा गेंदें भी हालांकि अब पारी में शेष नहीं है. यहाँ से सिर्फ 17 गेंदों का खेल पारी में बचा हुआ है. स्कोर इस समय 20 रन बिना किसी नुकसान के. विश्वजीत ठाकुर का पहला ओवर बहुत ही बेहतरीन रहा था. लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर पाटिल साहब इस समय मंच पर है. उनका एक भव्य सम्मान यहाँ पर किया गया और सही मायनों में लेजेंड है. चाहे फिर हम क्रिकेट की बात करें या फिर पॉलिटिक्स की. मुन्ना के पास स्ट्राइक. स्विंग किया ऑन साइड में, फील्डर दूर रहे.
चेक। धीमी शुरुआत के बाद अच्छी तरह से पारी को पेश करते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज अमोल दुबे और मुन्ना शेख 6 पर बैटिंग करते हुए मुन्ना। अमोल खेल रहे 16 पर 10 गेंदों का सामना किया है, रन संख्या 24 बिना किसी नुकसान के। इस बार सीधे बल्ले से खेलना चाहते थे लेकिन बीट हुए। अच्छी लेन पर रखी हुई गेंद राउंड द विकेट से खून बनाकर अंदर लाने का प्रयास। हवा में गेंद जरूर अंदर आई लेकिन टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर निकली थी। बहुत ही शानदार गेंद थी ये विश्वजीत ठाकुर की। विश्वजीत ठाकुर जिनके चर्चे हैं दूर दूर, एक बहुत ही लोकप्रिय खिलाड़ी इस समय टेनिस क्रिकेट विश्व में। लेकिन मुन्ना भी कम नहीं है, स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव किया है, सिर्फ 1 रन मिलेगा। हर गेंद पर अब बाउंड्री तलाशने की कोशिश हो रही है बल्लेबाजों द्वारा। 5-5 ओवर्स का ये फाइनल मुकाबला है। जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है। कल उस्मान पटेल खेले थे इस टीम से और मैन ऑफ द मैच भी बने थे सेमीफाइनल मुकाबले में, लेकिन आज टीम में शामिल नहीं है। मुरबाड में धड़ाकेबाज ट्रॉफी चल रही है, वहाँ पर मुन्ना शेख उस्मान पटेल खेल रहे हैं। फुलर लेंथ, गेंद के नीचे घुसने का मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। यहाँ पर 2 रन लेना चाहेंगे, बहुत दूर से फील्डर आए हैं। डायरेक्ट हिट लगता तो ये मामला नज़दीकी बन सकता था। अच्छा एफर्ट था फील्डर का लेकिन आखिरकार 2 रन पूरे। स्कोर आगे जाता हुआ जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे का 27 पर। जी हाँ, डायरेक्ट हिट लगता तो यहाँ पर निश्चित रूप से काम तमाम हो जाता अमोल दुबे का। इसके बाद भी कई धाकड़ बल्लेबाजों का आना बाकी है। अजित मोहिते भी टीम में शामिल है। उल्टा शॉट, ओहो क्या ये गेंद कैरी की गई थी। यहाँ पर मौका है, जी हाँ बिल्कुल उसको बनाया गया है। बैट्समैन रन आउट। माजी महापौर विलासार उपस्थित आहेत। विलासजी, अर्थात चॅलेंज स्पोर्ट्स क्लबची स्थापना झाली आणि 84 पासून आजपर्यंत चॅलेंजची वाटचाल जबरदस्त राहिलेली आहे आणि अशा वेळेला भिवंडीच्या ग्रामीण मुलं म्हणा किंवा शहरी मुलं म्हणा याच्यासाठी जेव्हा चॅलेंजची स्थापना झाली आणि स्पर्धेचं आयोजन झालं आणि तिथून आज इथे ग्रामीण क्रिकेटमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आमूलाग्र परिवर्तन आलं आहे, तर आजच्या या स्पर्धेला उपस्थिती देत असताना इथलं बघून आपल्याला कसं वाटतंय साहेब? सेवन स्टार स्पोर्ट्सला प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि क्रिकेट म्हटलं तर हा क्रिकेट ग्रामीणमध्येच आहे। आम्ही जरी शहरामध्ये चॅलेंजमध्ये खेळत होतो तरी ग्रामीणमधली मुलं येऊनच ते क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आणि करायचे। परंतु त्या काळामध्ये 84मध्ये काही 1-2च मुलं जेमतेम खेळायची ग्रामीणमध्ये आणि बऱ्याचशा टीम भिवंडीमध्ये 105 टीम होत्या क्रिकेटच्या। तर ते 105 टीममध्ये संपूर्ण भिवंडीची इनबिल्ड टीमच सगळ्या खेळायच्या। आता जो क्रिकेट आहे हा फार फास्ट झालेला आहे आणि पूर्वी आम्ही 12 ओव्हर्सच्या खेळायचो, त्यानंतर 8 ओव्हर झाल्या, आता तर 6 ओव्हर आणि आता 5 ओव्हर आणि मला असं वाटतं 5-6 वर्षानंतर बॉल आउटच होणार आहे असं क्रिकेट मला ते दिसतं फ्युचरमध्ये। म्हणजे प्रेक्षकांनी फक्त संध्याकाळी यायचं आणि प्रत्येक टीमने 3-3 बॉल टाकायचे आणि बॉल आउट झालं का समजायचं मॅच संपली म्हणून। मग एवढा खर्च पण होणार नाही टीमवरती आणि तुमच्या ह्या सगळ्या प्लेयर्सवरती। परंतु क्रिकेट एवढा फास्ट होणं गरजेचं नाही आहे।
ज्या क्रिकेटच्या ज्या क्षमता आहेत, भले टाईम जरी कमी असेल तरी एक दिवस वाढवून क्रिकेटची मर्यादा आणि क्रिकेटचा रिस्पेक्ट आहे तो टेनिसमध्ये लोकांनी ठेवलंच पाहिजे. तर मिनिमम 8 ओव्हर तरी घेतल्याच पाहिजे. हे 4 ओव्हर 3 ओव्हर तर मला तर कन्फ्युजनच वाटतो, कारण की त्यात टॅलेंटच दिसत नाही ना कोणाचं. तर ह्याकरता जे तुमचं चाललेलं आहे वेल अँड गुड, की तुम्हाला अभिनंदन करतो, परंतु क्रिकेटचा रिस्पेक्ट ठेवा आणि 8 ओव्हरमध्येच आणा असं माझी इच्छा आहे. साहेब, आजच चॅलेंज संघाने एक मोठं पराक्रम केलं, 102 धावा चेस केल्या 6 ओव्हरमध्ये आणि एक नवीन रेकॉर्ड कायम झाला. तर चॅलेंजची जी पुढची पिढी आहे ती आता सुद्धा घडते आहे, ते सुद्धा चांगलं खेळत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये सर ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट आणि ऑल इंडिया ओपन क्रिकेट ह्याचा समन्वय तुमच्या स्पर्धेमध्ये नेहमी आम्हाला गेले 2-3 एडिशन जे आपण बघितले प्रतिभा विलास A1मध्ये, तर सर अशा फॉर्मॅट शिवाय लेदर बॉल क्रिकेटसाठी सर तुमचं काही व्हिजन किंवा भिवंडीच्या मुलांसाठी लेदर क्रिकेटमध्ये जे पुढे येऊ इच्छित आहेत किंवा ज्यांच्याकडे क्षमता नाही आहे, तर अशा मुलांसाठी सर एखादा व्हिजन किंवा एखादा आपला मानस काय असेल? कसं आहे की प्रतिभा पाटील ह्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मेंबर आहेत आणि मी त्याचा एक सेक्रेटरी आहे. आणि भिवंडी महापालिकेच्या वतीने आम्ही खूप प्रयत्न केले, पण ते काय आम्ही यशस्वी झालो नाही. मग आम्हाला MCAकडे जावं लागलं आणि MCAच्या मार्फत आम्ही अंडर-16, अंडर-19 अशा इथे आपल्या चॅलेंज ग्राउंडवरती लेदर बॉलचं आपण नेट प्रॅक्टिस तिथे सुरू आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे आता तिथे इंटरनल मॅचेससुद्धा मुलांच्या होतात, अंडर-16च्या मुलांच्या. तर ते लेदर बॉलची वेगळीच मजा आहे. आणि लेदर बॉल आणि टेनिस हा फार फार डिफरन्स आहे. आणि लेदर बॉलला म्हटलं तर प्रत्येक घरामधनं त्या व्यक्तीच्या मुलाच्या मागे 10-15 हजार खर्च करतो. तर त्या खर्चाच्या अभय फार म्हणजे लोकांना फारच त्रासदायक होतं त्यावेळी. म्हणून जास्त प्रोत्साहन आम्ही त्यावेळी टेनिस क्रिकेटला दिलं. म्हणजे आम्हाला लेदरला मागे नव्हतं टाकायचं, परंतु गावातली परिस्थिती, खेडेगावातली परिस्थिती, एक बॉल खरेदी करायच्या वेळी आली तरी लोकांना खूप त्रास व्हायचं. तर ही जी परिस्थिती ग्रामीण भागातली होती ती लेदर बॉलला मागे टाकण्याकरता नव्हती, पण परिस्थितीनुसार आम्ही ते केलं होतं. आणि सर आज पूर्ण जग प्रतिभा विलास A1ची वाट पाहते, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हा सर्व भिवंडीकरांसाठी प्रतिभा विलास A1ची पर्वणी बघायला मिळेल का? कसं आहे, मला क्रिकेट क्लीन पाहिजे, स्वच्छ क्रिकेट लागतो. त्याच्यामध्ये नियम अटी हे मला जमत नाही. मला कुठल्याही प्लेअरला बंधन आवडत नाही. मला प्रत्येक प्लेअरला हे फ्रीडम द्यायला पाहिजे. तो कुकसामधनं खेळेल, तो विलास पाटीलच्या टीममध्ये खेळेल, तर हरीश पांड्याच्या टीममधून खेळेल. त्यात होणार काय, फक्त खिचावं पडून पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये. परंतु त्याचा जो टॅलेंट आहे तो टॅलेंट दिसण्याकरता आपल्याला एक स्वच्छ क्रिकेट जोपर्यंत येत नाही, हे आता सगळं चाललेलं हे माझ्या डोक्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून त्याकरता माझं मन उतरत चाललेलं आहे क्रिकेटवरून. तर कसं आहे, कुकसामध्ये एक आपली डेव्हलपमेंट ताकद आहे क्रिकेटची, भरोडीमध्ये ताकद आहे, कांब्यामध्ये ताकद, म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक 2 ना 3 मुलं आहेत. मग तो टॅलेंट बाहेर कधी येणार? मग फक्त आपण काय लोकांच्या फक्त जाऊन दुसऱ्यांच्या टीममध्ये जाऊन टाळ्या वाजवायच्या का? आपल्या गावाकरता टाळ्या कधी आपण वाजवणार आहोत? तर हे क्रिकेट टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. मी कोणावरती दोषारोप करत नाही किंवा घाबरत पण नाही आहे. कारण काय, मला मुलाचं टॅलेंट जो आहे, कुठल्याही मुलाचं टॅलेंट वर यायला पाहिजे, तो टॅलेंट दिसला पाहिजे. आता चॅलेंजला 70 ना 80 लाख रुपये खर्च करतो, हे कशाला करतो? तिकडे काय माझा व्यवसाय आहे, तिकडे काय मला पैसे उत्पन्न होतात ते क्रिकेट टुर्नामेंट करून? नाही. तो मुलगा आहे जो खेळतो, त्याचे आई वडील जेव्हा टी व्हीवर बघतात तर त्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे, त्या गावाला अभिमान वाटला पाहिजे. काय त्याचे सरपंच असतात, त्याचे सदस्य असतात, त्याचे नातेवाईक असतात, त्या मुलाचा अभिमान वाटला पाहिजे. आज नंतर मग समजा माझा मुलगा आहे, खेळतोय, तो उद्या जाऊन कुकसा बोरिवलीमध्ये खेळणार, तो आईबाबा आज विचारता माझा पोरगा कुठल्या टीममधून खेळतो रे, आज कुठल्या गावातनं खेळतो? म्हणजे हा प्रश्न आजच्या तारखेमध्ये त्या आईवडिलांनासुद्धा पडलेला आहे. म्हणजे तो प्रश्न सोडण्याचा फार गरज आहे. आणि हे जे ठेवलेत बंधनं ही काढली पाहिजे. म्हणून प्रतिभा विलास करण्याचा मागं माझा ध्येय जो आहे तो जरा कमी होत चाललेला आहे.
सर परखड मत आपण मांडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर आजची जी ही पिढी क्रिकेट खेळते त्यांच्यासाठी एक संदेश तुमच्याकडून. ऑसम. म्हणजे नो डाऊट की हा जो क्रिकेट आहे, मगाशी तो मुलगा बॉलिंग करत होता, खूप चांगलं वाटतं. तर थर्ड अम्पायर मला पटलं नाही इथे ठेवतात तुम्ही तिथं चेक करण्याकरता ते, कारण की हे जे दर्जा आहे हा दर्जा फार मोठ्या लेवलचा आहे, क्रिकेट चालू आहे. थर्ड अम्पायरिंग ठेवणे विकेट किपरच्या वेळी शोभत नाही आहे. परंतु ह्याच्यामध्ये क्लास जो आहे तो प्रत्येक बॅट्समनचा आहे, फिल्डरचा आहे. आणि हे जे प्लेयर्स ऑल ओव्हर इंडियामधून आलेले आहेत, आय ॲप्रिशिएट की यांना नक्की प्रोत्साहन नक्की मिळेल, चांगलं प्रोत्साहन मिळेल. अँड आय विश ऑल द बेस्ट. आणि खास करून स्टार ग्रुप भिवंडीत आम्ही कधी ऑल इंडिया ओपन नाही केली, परंतु तुम्ही करतायत, फार चांगली गोष्ट वाटते मला. याचा आनंद वाटतो मला. चांगलं आहे, चांगलं आहे, अप्रतिम. कीप इट अप. थँक्यू. जाता जाता हे दोनच ओळी तुमच्या ऑफिसमध्ये एक मनोज गुळवी यांनी दिलेली एक फ्रेम आहे, त्यावर लिहिलं आहे, विरोधकांना करता तुम्ही हद्दपार, म्हणूनच आहात तुम्ही विलासार. सो विश यू गुड लक अँड मे गॉड ब्लेस यू सर. थँक्यू सो मच. जाऊया परत एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने. धन्यवाद. शुक्रिया हरीश जी पंड्या. अंतिम ओवर का खेल चल रहा है और भागम भाग मची हुई है मैदान में. तीसरे अंपायर की मदद ली गई है. इस गेंद से पहले स्कोर था 48, एक विकेट के नुकसान पर. पैडल स्वीप की कोशिश की थी अजीत मोहिते ने और यहाँ पर निशाना पहले तो चूका. 2 रन तो पूरे कर लिए बल्लेबाजों ने, लेकिन तीसरा रन लेने के चक्कर में क्या वो सफल हो पाए हैं या नहीं, ये देखने वाली बात है. त्याचप्रमाणे मित्रांनो, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक आणि मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं सुद्धा मी साहेब मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समेत सन्माननीय माजी सरपंच मनोहरजी ठाकरे, ढोले ग्रामपंचायती माजी सरपंच आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा साहेब मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. और तीसरे अंपायर का फैसला, बैट्समैन आउट. अच्छी बैटिंग कर रहे थे अजीत मोहिते. कुछ बहुत ही कलात्मक शॉट्स खेले उन्होंने. 2 छक्के लगाए अपनी पारी में और कुल मिलाकर 18 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं. 50 पर गिरा है दूसरा विकेट यानी स्पोर्ट्स वर्ल्ड का. ज़्यादा विकेट्स तो नहीं गिरे हैं, लेकिन काफ़ी अच्छी बॉलिंग भी रही है इस पारी में. विश्वजीत ठाकुर ने अपने 2 ओवर्स में 14 रन केवल खर्च किए. सोहम सिंह और इमरोज़ थोड़े से खर्चीले साबित हुए. और फिरोज़ जो कि इनफॉर्म गेंदबाज है, उनके ओवर में भी अभी तक 10 रन आ चुके हैं. 3 गेंदों का खेल पारी में शेष. अशरफ खान आए हैं, बल्ले के अंदर लगी है. यहाँ पर 2 रन्स लेना चाहेंगे. फील्डर बहुत दूर नज़र आ रहे हैं और तेज़ है अशरफ खान. अच्छा साथ उनको मिला है मुन्ना शेख का. तो 2 रन यहाँ पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन 2 विकेटों के नुकसान पर. 5-5 ओवर्स का ये फाइनल मुकाबला ऑल इंडिया ओपन कंपटीशन का. पड़गा परिसर में पहली बार ऑल इंडिया कंपटीशन इतने बड़े पैमाने पर हमें देखने को मिला है और इसका सारा क्रेडिट जाता है 7 स्टार ग्रुप को. 7 दोस्तों की ये पेशकश है, 7 स्टार ग्रुप की पेशकश, 7 स्टार ट्रॉफी. इस बार टॉप एज गेंद हवा में खड़ी हो गई है. खिलाड़ी पीछे पीछे भागते हुए और लपक लिया है. शानदार कैच, बेहतरीन कैच शाहिद शेख द्वारा.
तीसरे विकेट का पतन अशरफ खान कुछ ज़्यादा योगदान नहीं दे पाए, महज 2 रन उन्होंने बनाए। बहुत ही कमाल का कैच शाहिद शेख द्वारा, इतना आसान नहीं था, पीछे भागना था उनको, लेकिन बढ़िया जजमेंट और सुरक्षित हाथों की जोड़ी भी उन्होंने दिखाई। और अब नए बल्लेबाज अंतिम गेंद का सामना करने के लिए क्रीज पर पहुंचे हैं उमर खान। एक से बढ़कर एक खिलाड़ी दोनों टीमों के पास है। स्कोर अच्छा है, मैं समझता हूँ 50+ टोटल इस समय बनाया जा चुका है, 52 रन। और जिस तरह की रोशनी है अब मैदान में, निश्चित रूप से उसका फ़ायदा हो सकता है गेंदबाजों को। फुल लेंथ गेंद, बढ़िया गेंदबाजी, सिंगल ही मिलेगा अंतिम गेंद पर। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई इस फाइनल मैच में जानी स्पोर्ट्स वडपे टीम की कुल रन संख्या 53, 3 विकेटों के नुकसान पर। अंतिम गेंद आप देख सकते हो, बहुत ही सटीक यॉर्कर थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर। 54 रनों की चुनौती 7 स्टार ट्रॉफी 2022 कुक्से को जीतने के लिए इस मैच में चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे रायगढ़ के सामने। बल्लेबाजी इस तरह से रही, मुन्ना शेख और अमोल डुबे आए थे ओपन करने। मुन्ना नॉट आउट रहे, लेकिन बहुत अधिक स्ट्राइक उनको इस पारी में नहीं मिली। 9 रन 8 गेंदों में अमोल डुबे के खाते में 18 रन 12 गेंदों का सामना किया। अजीत मोहिते के 20 रन 7 गेंदों में, बढ़िया बल्लेबाजी उनकी रही। और कुल रन संख्या 53 रन 3 विकेटों के नुकसान पर। तो 54 रनों की चुनौती है ये बॉलिंग एनालिसिस। 2 विकेट्स फिरोज के खाते में, 1 विकेट विश्वजीत के खाते में। और अब आइए चलते हैं मंच पर योगेश पाटील के पास। धन्यवाद अजय करत. तर आपण मित्रांनो व्यासपीठावर अनेक संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण करत आहोत, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. याच परिसरातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय पंडित शेठ पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी माजी सरपंच ग्रामपंचायत कोशिंबीचे रामजी ठाकरे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पंडितजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचं आहे. आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेले आहे. सुमित लॉजिस्टिकचे मॅनेजर मिस्टर भगवानजी भाई आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी विद्यमान कोकसे ग्रामपंचायतीचे सदस्य निलेशजी देसले आणि प्रसिद्ध उद्योजक रुपेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हनुमानजी ढोले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहरजी ठाकरे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी पुन्हा एकदा माजी सरपंच ग्रामपंचायत कोशिंबीचे रामजी ठाकरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मनोहरजी ठाकरे यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो प्रथम नागरिक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मोठं चांगलं योगदान लाभलेलं आहे आणि त्याचा हा मेगा सन्मान असेल 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून आपण सन्मान करणार आहोत. तर नक्कीच मी मनोहरजी भुईर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं हा सन्मान स्वीकारण्यासाठी. ते सर्वा सन्माननीय जफरभाई आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. तर मी मिस्टर महेंद्र मागे यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन सन्माननीय जफरभाई यांना सन्मानित करायचं आहे. डबल एचे सर्वा सन्माननीय जफरभाई यांच्या शुभ सन्मान आपण माहिती महेंद्र मागे यांच्या शुभ हस्ते करत आहोत.
त्यानंतर या ठिकाणी ओमकार फाउंडेशनचे काही सदस्य आहेत, नरेशजी जंपाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी अपार मेहनत केलेली आहे. तर नक्कीच मी ओमकार फाउंडेशनचे जे जे सदस्य या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि हा सन्मान असेल 7 स्टार ग्रुपच्या वतीनेच आम्ही सन्मान करणार आहोत. रुपेशजी पाटील, महेंद्र विशे, महेंद्र मागे, निलेश देसले, राम ठाकरे, बबलू पाटील यांच्या सर्वांच्या सौजन्याने मात्र आपण सन्मान करत आहोत. ओमकार मित्रमंडळ भिवंडी सर्वांनी चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. ओमकार मित्रमंडळ फाउंडेशन भिवंडी धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो कुकसे बोरली गावचे उद्योजक मगनजी कालेकर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं कारण मगनजी कालेकर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. मी रुपेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. यापुढे आपण जाऊया मॅचकडे लक्ष वेधणार आहोत आणि कॉम्बॉक्सचे सज्ज असतील आमचे ज्येष्ठ समालोचक हरेश पांड्या सर. धन्यवाद. सो 54 इज द टारगेट. अनिकेत सानप डीएन नगर अंधेरी के प्लेयर है. बिल्कुल स्टंप टू स्टंप बॉल, जबरदस्त अपील और अनिकेत सानप अपने कमर पर अपने हाथ रखकर विश्वास नहीं कर पा रहे, लेकिन अंपायर अजीम हमदुल्ले का मानना है कि वो नॉट आउट है. शाहिद शेख 0 पर सुनील चावरी. ये दो बहुत बड़े अटैकिंग ओपनर्स हैं और ये पावर प्ले के क्रिकेट की इस वक्त शुरुआत हो चुकी है. आप देख रहे हैं ऑल इंडिया ओपन मेगा फाइनल 7 स्टार ग्रुप द्वारा आयोजित 7 स्टार ट्रॉफी. वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों पर पहुंचा है. 54 रन का टारगेट है. पड़गा और भिवंडी में ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट का इतना बड़ा महीने पे होना, ये भी एक बहुत बड़ी अचीवमेंट है 7 स्टार्स के लिए. बल्ले का मोटा सिरा और बिलाल शेख के हाथ से कैच वहां पर छूट गया. अच्छी हाइट है उनकी और बाईं और केवल जाके उसे लपकना था और अंतिम मुकाबले में इस तरह के हाफ चांसेस महंगे पड़ सकते हैं. आधे मौके को पूरे मौके में कन्वर्ट करना, जैसे सेल्समैन या कोई टेंडर खुलता है, हो सकता है टेंडर हमारे फेवर में ना हो, लेकिन आपके टर्म्स एंड कंडीशंस ऐसे हो कि टेंडर आपको मिलना चाहिए. आई थिंक हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना एक कला है. बिलाल उस अपॉर्चुनिटी को मिस करते हुए, वरना पहला विकेट गिर जाता चेरोबा वाशिर रायगढ़ का. एक्सप्रेस बॉल लेफ्ट आर्म और वाइड. स्कोर 4 विदाउट लॉस. 50 स्कोर अभी हो गया है 5. सो नाउ 49 टू विन. शाहिद शेख और सुनील चावरी. विकेट कीपर है अजीत मोहिते. अमोल दुबे आप देख रहे हैं फर्स्ट स्लिप पर. उमर खान लगभग थर्ड स्लिप कही जाएगी. बिलाल गली में. धीमी गेंद, टर्न और बाउंस दोनों पर बीट किया शाहिद शेख को. ये क्रिकेट की खूबसूरती है. एक दूसरे की अग्नि परीक्षा लेते हुए बैटर्स और बॉलर्स, और अंपायर अजीम शेख वहाँ कुछ उनकी शंका का निवारण करते हुए, यस आई एम द अंपायर, आई नो द रूल्स. स्कोर 5 पर 5. अनिकेत सानप डीएन नगर अंधेरी के खिलाड़ी हैं और बैटर शाहिद शेख वहाँ पर बात करते हुए अजीम हमदुल्ले के साथ. चलो खेल शुरू होने जा रहा है. या द गेम हैज टू बिगिन. या इट्स अ वाइड बॉल. सो अंपायर ने थोड़ा इंश्योर किया पहले एंड नाउ आई थिंक
आप देख रहे हैं 7 स्टार ट्रॉफी। हमारे साथ इस वक्त सन्मान्य विलास आर पाटिल साहब उपस्थित हैं और आप सभी को इस वक्त इतने बड़े क्रिकेट टूर्नामेंट में पाटिल साहब की उपस्थिति हमारे लिए भी बहुत बड़ी प्रोत्साहन की चीज़ है, क्योंकि वो स्वयं क्रिकेट को बहुत लव करते हैं। सी द गेम हैज टू बिगिन। अंपायर्स डिसिजन वुड बी फायनल। बघा, पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि इथे मुभा नाही आहे, लक्षात ठेवा। 7 स्टारने आधीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, खेळ सुरू करावा लागेल। धन्यवाद। यस सर, विलास पाटील साहेब रजा घेत आहेत आपली। सर, विशिंग यू गुड लक फॉर कमिंग डेज। द ट्रू लेजेंड ऑफ भिवंडी मिस्टर विलास आर, and we all love you, we miss you sir, and wishing you good luck for the challenge sports. आज आपल्यासाठी हा दुग्ध शर्करा योग जुळून आला जेव्हा विलास पाटील साहेब यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। खेळ काही क्षणासाठी थांबलाय। पंचांचा निर्णय अंतिम आहे। महेंद्र आणि इतर सर्व जे पदाधिकारी आहेत ते आता मैदानात चाललेत। प्रेक्षक बंधू यांना विनंती, थोडंसं शांती ठेवा। बट वी आर सो थैंकफुल। खेल कुछ समय के लिए रुका है। सो अल्टीमेटली द गेम हैज़ टू स्टार्ट। सुनील चावरी और शाहिद शेख दो ओपनिंग बैटर्स हैं। शाहिद शेख 2 बॉल 1 रन, सुनील चावरी 2 बॉल 1 रन। अनिकेत सानप 4 बॉल किए हैं, अब तक 5 रन आए इस ओवर में। So the game will begin now. It is a wide ball. Thank you. $54 इज द टार्गेट। चला, सामना सुरू करायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे, अंधार होत चाललाय, पाहुणे बसलेत, सर्वांना वेळेचं बंधन आहे। खेळाडूंना अजून भरपूर पुढे पल्ला गाठायचा आहे। मुरबाडला हे संघ खेळण्यासाठी आज जातील। विनंती आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना की लक्ष असू द्या की जो पंचाचा निर्णय आहे तो अंतिम असेल। आयोगाच्या वतीने आपणास मी सूचना पुरवतो आणि कुठल्याही प्रकारचा पंचाकडे आर्ग्युमेंट करू नका। पंचांचा निर्णय हा अंतिम आहे। सानप की गेंद लॉन्च कर दिया, बिल्कुल रॉकेट लॉन्चर की तरह। शाहिद शेख का ही है खूबसूरत चौका। ऑन फील्ड अंपायर का डिसीजन फाइनल रहेगा, क्योंकि एंगल पकड़ा नहीं गया। सो अगर ऑन फील्ड अंपायर जो बोलेंगे दैट विल बी। अजीम भाई, यस, हमारे अजीम भाई, द ऑर्गेनाइजिंग कमेटी ने देख लिया। इट्स अ 6 या, थैंक यू। Score 12, 42 to win. बेहतर बॉल थी।
ओवर आखिरकार समाप्त किया अनिकेत सानप ने। एक ओवर में 12 रन आए, अब बचे हुए 4 ओवर में 42 रन 7 स्टार ट्रॉफी को जीतने के लिए चाहिए। चेरोबा वाशिरे रायगढ़ टीम को। सरपंच विश्वास मागे साहब की ये टीम है, चेरोबा वाशिरे रायगढ़, और दूसरी ओर नवनाथ जानी साहब की टीम है, जानी स्पोर्ट्स वडपे। दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, खेळ थोडा स्पीडअप करायचा आहे तुम्ही, प्लीज जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे फारसा वेळ नाही आहे। 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे, अजूनही 42 धावांची आवश्यकता ही फायनल मॅच जिंकण्याकरिता चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगढ़ टीमला। यस, वेरी वेल सेड। 24 बॉल्स एंड 42 रन्स ट्रांसपोजिशन ऑफ नंबर है, 24 में 42, और इसको पूरा करने के लिए सुनील चावरी और शाहिद शेख। पावर प्ले का अंतिम ओवर रहेगा जिसमें एड़ी चोटी का जोर रायगढ़ टीम लगाना चाहेगी। पहले ओवर में 12 रन बने जो अच्छी बात है, और लय को बरकरार रखना चाहेंगे। दूसरी ओर जानी स्पोर्ट्स वडपे, जिन्होंने कल बहुत ज़बरदस्त क्रिकेट दिखाते हुए निरंतरता के साथ आखिरी के 3 मैच जीते और अंतिम मुकाबले के लिए जगह बनाई है, यहाँ तक पहुंचकर वो भी हारना नहीं चाहेंगे। शेलर की गेंद, अप शॉट, खिलाड़ी दायरे में होने की वजह से अब तेज दौड़ी जा रही है, वहां पर रिले थ्रो, और आखिरकार रन पूरे करते हुए सुनील चावरी, ये स्कोर अब आगे बढ़ता हुआ 2 रनों के साथ पहुंचा है 14 पर। खूपच नेत्रदीपक फटका होता सुनील चावरीच्या बॅटमधून, टायमिंग अफलातून साधण्यात आलं होतं, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं। 2 धावांचं संरक्षण फिल्डरने करून दाखवलं आपल्या टीमसाठी। इस बार बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन लाइन ने धोखा दिया। देखिए अब वाइड बॉल, विवेक शेलार। लाइन और लेंथ जब दोनों सही होती है तो एक अच्छी गेंद बनती है, और ये एक्स्ट्रा रन जो है, एक तो पहले उनके पास स्कोर कम है बचाने के लिए, उसमें ये एक्स्ट्रा रन, स्कोर 15 विदाउट लॉस। चावरी ने गैप में खेला, शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है, टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट तीनों लाजवाब, और बॉल मैदान के बाहर 4 रन। ठरवून ठेवलं होतं की स्विच इट खेळायचं आहे, आणि एक्झिक्युशन देखील चांगलं होतं। डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे बॅकआउट ऑफ द पॉईंट, त्याचा फायदा उचलला आहे। पॉवर प्लेचा इथे लाभ उचलत असताना फलंदाज सुनील, चांगली बॅटिंग येथे करण्याचा त्याचा प्रयत्न, 2 चांगले फटके आलेत या ओव्हरमध्ये। हो, यहाँ पर परफेक्ट यॉर्कर, अनप्लेएबल टो क्रशर, सुनील चावरी का जो स्टंप है बिल्कुल देखिए किस तरह से उखड़ा हुआ है, और विवेक शेलार, व्हाट अ मैन। नए बैटर है कृष्णा गौड़ी, तुलजापुर का ये खिलाड़ी है। हाल ही में जो इंडिया पाकिस्तान टेप बॉल टूर्नामेंट हुआ शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर, उन्होंने प्रतिनिधित्व किया। सुप्रीमो कप में कांधारी किंग्स का प्रतिनिधित्व करते हुए बहुत ही लाजवाब सुप्रीमो कप उनके लिए रहा। और एक युवा खिलाड़ी है, पिछले साल महाराष्ट्र के पीपलगांव तप्पा टूर्नामेंट से वो दृश्य पर उभरे, और एक अच्छे कामयाब बैटर के रूप में उनकी गुडविल है। ही विल फेस विवेक शेलार। चांगलं कमबॅक करून दाखवलंय विवेक शेलारनं। प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातं तो विवेक शेलार या षटकामध्ये गोलंदाजी करतोय।
परफेक्ट यॉर्कर टाकला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला सुनील चावरीचा. 19-1 सध्या चिरोबा स्पोर्ट्स रायगढ़. इस बार बेहतर बॉल थी, अपने फॉलो थ्रू में बाईं ओर आए, कमर के बल झुककर रोकने का प्रयास. 1 रन से ज़्यादा मिल नहीं पाएगा, वहाँ पर गेंद को रोका था मुन्ना शेख ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर. चांगलं आक्रमण आहे आपण बघायला गेलो तर जानी स्पोर्ट्स वडपे टीमकडे. पहिल्या षटकामध्ये अनिकेत सानपला आपण बघितला, आता विवेक शेलार, बिलाल शेख जो चिता कॅम्पचा एक जबरदस्त गोलंदाज आहे तो देखील या टीमकडे आहे. समीकरण 20 बॉल्स आणि 34 धावा. ओहो, नाउ दैट वाज अ स्नॉटर. मतलब विश्वजीत ठाकुर के पेस के अगर आप मेहरबान है, कदरदान है, तो विवेक शेलार की गेंदबाजी के भी आप देख सकते हैं कितने फैन है. स्नॉटर, अनप्लेएबल. ग्रेट बॉल दॅट वॉज. यॉर्कर लेन बॉल होता आणि ऑफस्टिकच्या बाहेर. इस बार उठा दिया, गेंद के नीचे फील्डर आएंगे, वहां पर कैच आउट का मौका, लेकिन कैच हो नहीं पाया. किरण खोबरे मेरे ख्याल से वहां पर. और ये मौका हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना. अजय, यू कांट कंप्लेन इन फाइनल दैट आई वाज नॉट एबल टू टेक द कैच. यू गॉट टू टेक ऑल द कैचेस. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, ज्यांचं या स्पर्धेसाठी चांगलं योगदान आहे. ग्रुप ग्रामपंचायत डोलेचे माजी सरपंच, प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सचिनजी घोडविंदे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचे छोटे बंधुराज समीर घोडविंदे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत डोलेचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मोहनजी पालवी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आहेत सन्माननीय संकेतजी घोडविंदे. सर्वांचं 7 स्टार ग्रुपच्या वतीने 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 ओवर 21 रन 1 विकेट. तीसरे ओवर की शुरुआत. 18 गेंदे 33 रन, 18 चेंडू 33 धावा. Ajay, I think this is manageable. 11 runs per over. One big shot in 1 over, and I think you will get 11 per over. निश्चितच गेटेबल आहेत. 18 बॉल्समध्ये 33 धावा. प्लस पॉईंट असा आहे की एकच गडी बाद झालाय, तर येथून जास्त आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर असेल. खूप चांगल्या संख्येनं क्रिकेट रसिकांनी या मैदानाला गराडा घातलेला आहे. स्टँड्समध्ये खूप चांगल्या संख्येने क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. पाहू शकाल तुम्ही प्रेक्षकांची गर्दी. अच्छी गेंदी टप्पा खाकर थोड़ा बल्लेबाज को दौरे माइंड में रखा, और ये वजह भी थी कि वो बाई का रन आया. अजीत मोहिते स्वयं अच्छे ऊंचे कद के विकेट कीपर है, उनके हाथ से भी वो गेंद मानो छूट सी गई. स्कोर 22 for 1. अनिकेत सानपवर पुन्हा एकदा भरवसा दाखवण्यात आलेला आहे. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे आपल्या दुसऱ्या षटकाला अनिकेतनं. इस बार कृष्णा गवली बैकफुट पर जाकर खेला, थोड़ा रिस्की रन था, लेकिन दायरे के अंदर किरण खोबरे के पास जाती हुई गेंद 1 रन और. स्कोर आगे बढ़ता हुआ 23 for 1. अब थोड़ा सेटल होकर खेल रहे शाहिद शेख और कृष्णा गवली. उन्हें पता है बड़े शॉट्स आएंगे तब आएंगे, लेकिन सिंगल डबल जब मिल रहे तो उसे क्यों छोड़े. तो वो अच्छी स्ट्रैटेजी है यहाँ पर चिरोबा वाशेरे रायगढ़ की. 23 for 1. बॉल हवा में. ओ अजीत मोहिते अच्छी कोशिश लेके, लेकिन मोहिते के हाथ से, भले मोहिते के लिए डिफिकल्ट था, बट देयर वाज नो बैकअप अवेलेबल. फार कठीण झेल होता. थोडंसं अंतर पुढे धावत जात कापून काढायचं होतं, ते केलं देखील होतं अजितनं. आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र अवघड झेल होता. निसटलाय बॉल हातातून. मात्र या आधीच्या षटकामध्ये जो झेल ड्रॉप झालाय तो एक अगदी साधा सरळ सोपा झेल होता. किरण खोबरेकडून चूक घडली होती, ज्याने एक चौकार सेव्ह केलाय या मॅचमध्ये, परंतु कॅचिंग तेवढी चांगली आतापर्यंत राहिलेली नाही या मॅचमध्ये जानी स्पोर्ट्स वडपे संघाची. शाहिद ऑन स्ट्राइक. इस बार एक और बेहतर गेंद. अनिकेत सानप बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी करते हुए यहाँ पर उंगलियों का जादू बिखेरते हुए. अजय, लेफ्ट आर्म स्पिनर्स जो होते हैं अमूमन ये
लेफ्ट आर्म स्पिनर्स प्रिडोमिनेंटली आर फिंगर स्पिनर्स, मतलब ऑर्थोडॉक्स स्पिन। अनिकेत सानप जो जिस तरह से टर्न और बाउंस ले रहे हैं, इट इज इंडीड अ डिलाइट टू वॉच। कॉन्क्रीट खेळपट्टीवर देखील हातभर चेंडू वळतायत अनिकेत सानपचे। इस बार बॉल हवा में, कैच का मौका। Magnificently taken by Aniket Sanap, and this is a huge blow to Cheroba Sports Washiri Raigad. Shahid अनुभव है। कभी कभी मुश्किल चीजें छूट जाती है, कभी अच्छी चीजें हम कर पाते हैं। 13 गेंदों में 29 रन। इक्वेशन हैज बिकम स्लाइटली डिफिकल्ट नाउ, लेकिन फिर भी जो मैदान में रोशनी है, अभी भी बैटिंग टीम जो है इसके पास एक एडवांटेज जरूर है। डिफिकल्ट आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 13 बॉल्समध्ये 29 धावा बनवायच्या आहेत आणि अशा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू आता मैदानामध्ये येतोय, विश्वजित ठाकूर। जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये अनिकेतचं कौतुक करावं लागणार आहे। चेंडू जास्त वळवण्यावर त्याने भर दिलाय, लेंथ अचूक राहिली आहे। आपण बघितलं तर फलंदाजांच्या पुढ्यात चेंडू टाकण्याचा फारसा प्रयत्न झालेला नाही। पहिल्या षटकामध्ये एक ओव्हरपिच बॉल त्याने टाकला होता, शाहिद शेखच्या विरोधात त्याने षटकार ठोकला होता समोर। मात्र या षटकामध्ये खूप चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्यात आलेली आहे आणि आपल्या बोटांची जादू येथे दाखवत असताना अनिकेत सानप। 13 चेंडू 29 धावा हे समीकरण या मॅचमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगड संघासमोर। ही फायनल मॅच आहे 7 स्टार ट्रॉफी 2022ची। कुकसेच्या आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आहोत। पडगाव विभागामध्ये पहिल्यांदाच एवढ्या भव्य प्रमाणावर ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जो चीज मांग कर न मिले उसे छीन लो, वो जो डायलॉग है ना, उस तरह का ये विकेट लिया अनिकेत सानप ने। किसी पे भी भरोसा नहीं किया, मैं जाऊंगा, मैं करूंगा, और वो कैच उन्होंने ले लिया। 25 for 2, 13 balls 29 runs। नया बैटर है ठाकुर, बिल्कुल ठाकुर के होशो हवास उड़ाती हुई गेंद। वाकई में वो गेंद ने ठाकुर का हालचाल पूछा, हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका। लवली डिलिव्हरी। पुन्हा एकदा टर्न होता चेंडूमध्ये, थोडासा बाउन्स देखील चांगला होता, जास्त बाउन्स होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स तुम्ही म्हणू शकता, आणि स्क्वेअर अप झाला होता त्या ठिकाणी, फलंदाज स्क्वेअर ऑन झाला होता असंच म्हणता येईल। डॉट बॉल आलाय आणि एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 25। आता उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत ही स्पर्धा जिंकण्याकरिता चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगड संघाला। चला, जास्त काळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आयोजकांकडून सूचना येत आहेत, आपल्याकडे फारसा वेळ नाहीये। ज्यांनी स्पोर्ट्स वडपे टीमचे कॅप्टन लगेच फिल्डिंग लावून घ्या। सामना तुम्हाला असं वाटतंय का हरेची 60-40 आहे, फील्डिंग करणाऱ्या टीमचं पारडं थोडंसं जड आहे असं वाटतंय? मैं इसको 60-40 के हिसाब से नहीं देखूंगा, लेकिन मैं बैटिंग टीम की और थोड़ा सा एडवांटेज इसलिए देख रहा हूं क्योंकि अभी भी रोशनी है और क्रिकेट ये बैटर्स का खेल है। 5 अच्छी बॉल आने के बाद अगर एक बॉल पर भी बल्लेबाज बड़ा शॉट खेलने में कामयाब हो जाता है, सो बैटिंग साइड विल होल्ड द एडवांटेज। बट यस, इस वक्त जो जानी स्पोर्ट्स वड़पे है ना, ये जो टीम है, इसको अगर 1 या 2 विकेट मिल गए, गुच्छों में विकेटें जो हम बात करते हैं, तो डेफिनेटली फिर तो मुझे राजकुमार साहब का डायलॉग याद आ जाएगा, जानी अब मजा आ रहा है। आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय। अनिकेत सानपचा स्पेल समाप्त झालाय, बिलाल शेखच्या हातात बॉल आहे। गतवर्षी सुप्रीमो चषकामध्ये काय कामगिरी राहिली होती बिलाल शेखची, डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। जोरदार प्रहार ऑन साइडला, झेल उडालाय आणि तो झेल स्वीकारला गेलाय। जबरदस्त कॅच डीप मिड विकेटला, फलंदाज बाद। घुमा के ये लाइन बहुत जरूरी है, लेकिन आंख बंद करके दे घुमा के, ये प्रॉब्लम है। प्रदीप पाटिल
सूरत से खास खेलने पधारे। आप सोचिए, प्रदीप पाटिल सूरत में सेटल हुए। सूरत में हमारे कई मराठी परिवार भाई बहन रहते हैं और बिल्कुल आप जब उसकी गुजराती सुनेंगे तो फिदा हो जाएंगे, ऐसे हमारे प्रदीप पाटिल। और बहुत अच्छे क्रिकेटर है, वेरी गुड जजमेंट। अजय, यहाँ पे मैच खुल रहा है। येस, मला देखील तेच वाटतंय। कुठेतरी हा सामना आता थोडासा झुकलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या जानी स्पोर्ट्स वडपे टीमकडे, पण अजूनही दोन चांगले बॅटर्स मैदानामध्ये आहेत। नवीन बॅटर प्रथमेश पवार उर्फ नाना। 11 बॉल्स 29 धावा, 3 ते 4 मोठे फटके हे खेळावेच लागणार आहेत, किमान 3 मोठे फटके या 11 बॉल्समध्ये। ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि अशा कंडिशन्समध्ये देखील कित्येकदा फलंदाजी या दोघांनी केलेली आहे। बिलालचा पुढचा बॉल, oh perfect yorker and he's knocked him over, another wicket goes down. सही समय पर इलाज न किया तो विकेट जाती है और कैंसर का सही समय पर इलाज न किया तो जान चली जाती है। न्यू बैटर सागर रणपीसे। कमाल करतोय मैदानामध्ये बिलाल शेख, ही इज ऑन हॅट्रिक। 25ला 4 सध्या चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी रायगड। 53 धावा बनवल्या प्रथम बॅटिंग करत असताना जानी स्पोर्ट्स वडपे संघानं आणि 54 धावांचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे। क्रिकेट रसिकांना विनंती आहे, कॅमेरामॅनचा जो स्टँड आहे तेथे आपण उभं राहू नका, स्टँड हलवू नका प्लीज साईड स्क्रीन समोर। क्रिकेट रसिकांनी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे। या फायनल मॅचसाठी देखील खूप चांगल्या संख्येने क्रिकेट रसिक मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि ऑनलाईन देखील बरेचसे क्रिकेट रसिक ही स्पर्धा पाहत आहेत। सागर आलाय, हॅट्रिक बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी जमिनीला घासत पुसत बॉल वाईडिश लॉंग ऑनकडे। फक्त एक धाव मिळेल। विवेक शेलार डीपमध्ये तैनात आहे। चांगला बॉल होता हा देखील, मात्र तेवढाच प्रेक्षणीय ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला सागर रणपिसेकडून। रन्स बनवायचे आहेत उर्वरित 9 बॉल्समध्ये 28। इक्वेशन ऑन है, जो वो 2 विकेटों की हम बात कर रहे थे वो बिलाल ने दिला दी है। अब यहाँ से मैच आगे कैसे खोलना, विश्वजीत ठाकुर इज द ट्रम्प कार्ड राइट नाउ। ठाकूरच्या मनात काय आहे कोणीही सांगू शकणार नाही। बॉल हवेत आहे, फटका फसलाय, विवेक डाऊन द बॉल अँड ही ड्रॉप्स इट। मात्र धावचीची संधी आहे, येथे फलंदाज बाद होईल। विश्वजीतचा झेल सुटला होता आणि तोच धावबाद झालाय। हलगर्जीपणा, देखिए विवेक शेलार जिस तरह से आ रहे थे मुझे वो कॉन्फिडेंस नजर नहीं आ रहा था कि वेदर इज कमिंग फॉर कैच और नॉट, लेकिन वो आए थोड़ा कैजुअल रहे, हाथ से गेंद छूटी, बट लुक एट द प्रेजेंस ऑफ माइंड। शेलार ने गेंद हाथ में ली और थ्रो कर दी। अगर विश्वजीत ठाकुर नॉट आउट रहते दैट कुड हैव बीन वेरी कॉस्टली फॉर जानी स्पोर्ट्स वडपे, लेकिन ये शेलार है, शेलार ने बिल्कुल प्रेजेंस ऑफ माइंड का उपयोग किया और आउट कर दिया विश्वजीत ठाकुर को। नए बैटर के रूप में अब आते हुए अख्तर शेख। स्कोर 26 पर 5 चिरोबा वाशिरे रायगड। आणि आता समीकरण आहे 8 बॉल्समध्ये 28 धावा। हा सामना जो आहे या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे जानी स्पोर्ट्स वडपे संघानं। विवेकचा कॅज्युअल अप्रोच होता झेल स्वीकारताना, मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर चांगली रिकव्हरी केली, परंतु हलगर्जीपणा पाहायला मिळाला विश्वजीतचा देखील। ही अपेक्षा कोणालाही नव्हती। सागरकडे स्ट्राईक, ऑन साईडला स्विंग केलाय, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला। पहिल्या बाउन्सवर बॉल कलेक्ट करत असताना फिल्डर फक्त एकच धाव मिळणार आहे। सिंगल डबलने काही होणार नाहीये, फक्त धावफलक हालता राहील। सामना जर जिंकायचा असेल रायगड संघाला तर येथून आतिषबाजी करावी लागणार आहे। चेंडूची चांबडी त्यांना लोळवावी लागेल। ऑमलेट खाना है तो अंडा फोड़ना पड़ेगा, कप जीतना है तो रन बनाने पड़ेंगे। स्प्राइट की तरफ बिल्कुल साफ है। दिस इज टर्निंग आउट टू बी एन एक्सलंट ओव्हर फ्रॉम बिलाल। 2 धावा दिल्यात फक्त आणि 2 गडी देखील बाद केलेत। 27ला 5 सध्या धावसंख्या, 7 बॉल्स आणि 27 धावांची आवश्यकता।
राऊंड द विकेटना हा बॉल, जबरदस्त बॉल, स्लाइटली फुलर लेंथ होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अख्तरचा, मात्र बीट होतोय, डॉट बॉल आलाय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे बिलाल शेखचं. अप्रतिम गोलंदाजी बिलालची राहिली आहे. 6 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 27 धावांची आवश्यकता ही फायनल मॅच जिंकण्याकरिता चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगढ़ संघाला. व्हाट अ मैजिक ओवर अजय. 18 बॉल में 33 चाहिए थे, वहाँ से 6 बॉल में 27, यानी कि पिछले 2 ओवर में अगर देखें तो क्या टर्न अराउंड किया है वहाँ पर मैच को. और अब ये जो मैच है डेफिनेटली नाउ इट इज़ लुकिंग मोर इन फेवर ऑफ जानी स्पोर्ट्स वडपे, बट यू नेवर नो. अख्तर शेख और सागर रणपी से ये भी मैच विनर्स हैं अपने अपने टीम के लिए. इन्होंने बहुत बैटिंग की है, लेकिन बहुत कम मौक़ों पर इनको मैंने रायगढ़ टीम में बैटिंग करते हुए देखा है, क्योंकि रायगढ़ टीम की बल्लेबाजी की फहरिस्त इतनी स्ट्रांग है कि इन खिलाड़ियों की बैटिंग हो सकता है साल में 2 या 3 ही बार आती है. सो दैट इज़ वाई यू रन थ्रू अ साइड. जानी स्पोर्ट्स वडपे जो है ये बिल्कुल बैटिंग ऑर्डर में घुस गया और एक के बाद एक विकेट लेते गया. पहले 2 ओवर में अच्छी बल्लेबाजी हालांकि रही थी, लेकिन पिछले 2 ओवर्स में बल्लेबाजी की दुर्दशा हुई है. मात्र 6 रन आए हैं, 4 खिलाड़ी आउट भी हुए हैं. किरण की पहली गेंद और बोल्ड कर दिया. शानदार यॉर्कर के साथ शुरुआत की है किरण ने. पहली गेंद पर उनको मिली है सफलता और जीत के और भी करीब पहुंचती हुई जानी स्पोर्ट्स वडपे. अरबी घोड़ा और 2 पैरों के बीच की दरार में से बॉल फरार और फर्नीचर बिगड़ता हुआ रण पीछे का. पड़गा के जो दर्शक है वो आज के जो यॉर्कर्स उन्होंने देखे हैं वो कभी भी नहीं भूलेंगे. पहला विवेक शिलार का ज़बरदस्त यॉर्कर, उसके बाद बिलाल की यॉर्कर भी हमने देखी और अब किरण खोबरे. क्या परफेक्ट एग्जीक्यूशन है, बिल्कुल ब्लॉक होल में सटीक यॉर्कर, अंगूठा तोड़. मतलब उमर भाई, मुझे ऐसा लग रहा है कि उमर एकेडमी ऑफ यॉर्कर स्टार्ट कर सकते हैं. ऐसे बॉलर्स है, अगर आपको यॉर्कर सीखना है उमर एकेडमी में आइए, सीख कर जाइए. नए बैट्समैन आशीष, और ये भी यॉर्कर थी. इस बार किसी तरह से डिग आउट किया है बॉल को, ऑन साइड में सिंगल ही मिलेगा. विकेट बचाने पड़ रहे हैं बल्लेबाजों को, जबकि ज़रूरत है बड़े शॉट्स की, लेकिन मौके ही नहीं मिल रहे हैं. गेंदबाजी लाजवाब हो रही है और अब केवल औपचारिकताएं नज़र आ रही है इस फाइनल मैच में. 4 गेंदें शेष है, 26 रन चाहिए. ज़बरदस्त प्रदर्शन लीग मैचेस में दोनों टीमों का रहा, लेकिन इस फाइनल मैच में जानी स्पोर्ट्स वडपे काफ़ी आगे. बल्ले पर नहीं ले पाए इस बार, कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर. निराश किया है कहीं ना कहीं चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगढ़ के बल्लेबाजों ने, लेकिन जितनी भी तारीफ की जाए उतनी कम गेंदबाजों की. अनिकेत सानप का ओवर बहुत ही लाजवाब रहा, 4 रन देकर 1 विकेट. उसके बाद बिलाल की धारदार गेंदबाजी और अब किरण खोबरे. गति में हल्का सा परिवर्तन समझ नहीं पाए थे बैटर. एक और डॉट बॉल और दर्शक भी अब समझ चुके हैं कि मैच का नतीजा क्या आने वाला है. धीरे धीरे दर्शक मैदान से बाहर निकलते हुए अपने घरों की तरफ जाते हुए. कदमों का इस्तेमाल इस बार निकल कर मारा है, बहुत ही शानदार शॉट. 4 रन मिलेंगे. बहुत ही बेहतरीन शॉट. मतलब मैं भिवंडी की जनता को बताना चाहूँगा, अख्तर शेख इज़ दी हाईएस्ट टोटल स्कोरर इन सुप्रीमो ट्रॉफी. मतलब ही इज़ दी हाईएस्ट स्कोरर. आप अंदाज़ा लगाइए, हिंदुस्तान के सबसे बड़े टूर्नामेंट का सबसे ज़्यादा रन बनाने वाला बल्लेबाज है वो. अंतिम गेंद स्विंग एंड मिस और इसके साथ ही इस फाइनल मैच को जीत लिया है जानी स्पोर्ट्स वडपे टीम ने. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस जानी. DJ अभिनंदन. जानी स्पोर्ट्स वडपे संघ अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला ओपन कॅटेगरीमधून या संघाच्या वतीने पाहायला आपल्याला
अभिनंदन नवनाथजी सोंगाल उर्फ जाणे. तर मित्रांनो आपण जाऊया पुढील सन्मानाकडे, कारण भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान करणं आयोजकांचं कर्तव्य आहे, ज्यांचं नक्कीच या ठिकाणी नुकतंच शुभागमन दिलेलं आहे.